दरम्यान राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेनंतर मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसने त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। तर श्री दाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी आहे। काँग्रेसने केलेले ट्विट प्रासंगिक होतं, व्यक्तिगत नाही, त्याचा विपर्यास करू नये अशा आशयाचं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आलंय। काल रात्री उशिरा काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे। पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो। काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं। ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्यपातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसतं आहे। तर गुंगी गुडिया हा काही अपशब्द नव्हे असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। त्याचीच रीळ संजय राऊतांनी देखील ओढली आहे, पाहूयात। धनंजय मुंडे यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेल्या। आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे। एकतर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतो। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही। तर एकीकडे काँग्रेसला अल्टिमेटम देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर देखील हल्लाबोल केलाय। शरद पवारांवर संजय काकडेंनी टीका करत त्यांना मवियातून बाहेर पडण्याचा सल्ला दिलाय। तर त्याला शशिकांत शिंदेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात। पवार साहेबांची भूमिका काय असेल तर मग साहजिक आहे, पवार साहेबांच्या सुनेत आमच्या सुंदरवहिनी सुनेत, तर त्यांची भूमिका तर त्यांचा अपमान झाला तिथं आवाज उठवणारच ना। उद्या पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील घरातल्या, किंवा पवार साहेब सुनेपेक्षा जास्त महिलांवरच्या धोरणांवरती पवार साहेबांचं खूप बारकाईने लक्ष असतं आणि सदैव महिलांना त्यांनी चांगल्या मार्गदर्शनाखाली पाहिलेलं आहे। त्यांना मी माझं पत्र पाठवलेलं आहे, म्हणून आम्ही पत्र पाठवले की बाबा कदाचित ते दिल्लीत असल्या कारणाने अधिवेशनावर पण असतील, त्यामुळं पण त्यांच्या प्रत्येक गोष्ट कानावर गेली असेल म्हणून तर मी पत्र पाठवलं त्यांना। नाही, आम्ही त्यांच्या दोन नेत्यांना अल्टिमेट दिलं आहे की बाबा 48 तासात ह्याच्यावर तुम्ही काय तुमची भूमिका मांडा। संजय काकडेंनी काय स्टेटमेंट करावं, त्यांनी काय प्रेम दाखवावं, काय नाही करावं तर त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी पवारसाहेबांना उपदेश देण्याऐवजी पवारसाहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे। पवारसाहेबांच्या माध्यमातून संजय काकडेंचा व्यावसायिक उदय झाला असं माझं मत आहे। मला वाटतं की संजय काकडेंनी पवारसाहेबांना आव्हान केलं असेल तर मी समजू शकतो, पण मी पवारसाहेबांच्या पक्षाचा म्हणून मी स्पष्ट शब्दात माझी भूमिका मांडलेली आहे।